बातमी मनसेच्या गोटातून आहे। मनसे मुंबईमध्ये 52 जागा लढवणार आहे। मनसेकडून अद्याप तरी उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाहीये, मात्र मनसे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता बाळगणार आहे। बातमी पुण्यातून आहे। अखेर पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटलेली आहे। पुण्यामध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे। बैठकीतून धंगेकर आणि नाना भानगिरे निघालेले आहे। सर्व कार्यकर्त्यांना एबी फॉर्म देऊन अर्ज सुद्धा भरले जाणार आहेत। 165 जणांना एबी फॉर्म दिले जाणार असल्याची आता माहिती मिळते। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, जे नको होतं तेच झालेलं आहे। भाजप आणि शिवसेनेची युती अखेर तुटलेली आहे। बैठकीतून रवींद्र धंगेकर आणि भानगिरे सुद्धा निघालेले आहेत। काय माहिती आहे? आता एबी फॉर्म दिले जाणार आहे, स्वबळावर लढण्याचा नारा दिला जातोय। सिद्धेश, अगदी शेवटचे 4 तास राहिलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि अखेर भाजपकडून कोणताच नवा प्रस्ताव येत नसल्यामुळे निर्णय जो आहे तो शिवसेनेने घेतलेला आहे। 165 जागांवरती आम्ही लढणार आहोत, सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे, अशा प्रकारचं विधान करत बैठकीतून रवींद्र धंगेकर बाहेर पडलेले आहेत। तर नाना भानगिरे देखील, जे की शहराध्यक्ष आहेत, ते देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किंवा त्यांचे वेगवेगळे कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरण्यासाठी पुण्यातील या बैठकीतून निघालेले पाहायला मिळत आहेत। सगळे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज भरला जाईल। प्रत्येक पॅनल प्रमुखाला एबी फॉर्म जे आहेत ते दिलेले आहेत। स्वतः प्रणव धंगेकरांचा फॉर्म भरण्यासाठी रवींद्र धंगेकर एबी फॉर्म घेऊन जे आहेत ते निघालेले पाहायला मिळत होते। अगदी थोड्या वेळामध्ये जवळपास 50 ते 60 एबी फॉर्म जे आहेत ते शिवसेना भरेल अशा प्रकारची शक्यता आहे। परंतु अगदी शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे जोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे त्या दिवसापर्यंत भाजपसोबत या दोन्ही पक्षाच्या वाटाघाटी ज्या आहेत त्या सुरू राहू शकतात, अशा प्रकारची चर्चा आहे। त्यामुळे थोड्या वेळामध्ये उदय सामंत या ठिकाणी पोहोचतायत। उदय सामंतांना यायला वेळ लागणार आहे। त्यापूर्वी फोनवरून जे आहे ते सगळ्यांनी कॉन्फरन्स कॉल केलेला होता आणि त्यातून उदय सामंतांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एबी फॉर्म घ्या, आपल्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म द्या आणि सगळ्यांना जे आहे ते फॉर्म भरण्यास लावा, अशा प्रकारचं त्यांनी सांगितल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि नाना भानगिरे जे आहेत ते हॉटेलमधून बाहेर पडलेत आणि आता जवळपास 165 फॉर्म भरू असं विधान जे आहे ते धंगेकरांनी केलेलं आहे। परंतु जे काही इच्छुक उमेदवार होते 55-60 त्या सगळ्या इच्छुक उमेदवारांना आता एबी फॉर्म दिले जातील। मुख्यतः भाजपच्या विरोधात जे आहेत ते एबी फॉर्म दिले जातील आणि भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न आता शिवसेना करेल, कारण का भाजपने बरेच रोहन, तू जसं म्हणतोय की भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेना करेल, याला कितपत यश मिळू शकतं? काही अंशी भाजपची कोंडी करण्यामध्ये त्यांना यश मिळू शकतं, कारण का स्वतःचा उमेदवार जरी निवडून आणता आला नाही तरी भाजपचा उमेदवार पारता निश्चितच शिवसेनेला येऊ शकतो। अनेक जागांवरती या घडामोडी होऊ शकतात, त्यामुळे अशा प्रकारची रिस्क कदाचित भाजप घेणार नाही। भाजपच्या पुण्यातील वरिष्ठांनी थोडंसं ताण दिलं पाहायला मिळत होतं, म्हणजे रवींद्र धंगेकरांची जागा जी आहे ती सोडणार नसल्याचं मुरलीधर मोहोळांनी सांगितलं होतं, कारण का मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांचा संघर्ष आपण मागील काही महिन्यांपासून सातत्याने पाहतोय आणि अशा छोट्या छोट्या इगो प्रॉब्लेम्समुळे ही युती तुटलेली पाहायला मिळते। त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना हे कितपत पटणार आहे, जर का भाजपच्या स्थानिक लेवलच्या नेत्यांनी इतकं जर का या युतीबाबत ताणून घेतलं असेल तर भाजपचे वरिष्ठ म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल यांच्याकडून या भाजपच्या नेत्यांना फटकारलं जात आहे का? कारण का युगो प्रॉब्लेम असतील किंवा विविध आपापसामधले मतभेद असतील, या मतभेदांमुळे ही युती जी आहे ती जवळपास तुटलेली आहे आणि भाजपने ही भूमिका घेतलेली आहे, परंतु शिवसेनेने ही भूमिका घेतलेली आहे। परंतु शिवसेनेच्या या भूमिकेचा फटका निश्चितपणे अनेक जागांवरती नक्कीच रोहन, त्यामुळे आता याच युती तुटल्याचा फटका हा भाजपला बसू शकतो। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। मला एबी फॉर्म सगळ्यांना दिलेले आहे। भाजप सेनेची युती तुटली असं म्हणायचं का? जमा वाटतंय मला एबी फॉर्म सगळ्यांना दिलेले आहे। भाजप सेनेची युती तुटली असं म्हणायचं का? जमा वाटतंय